आणि वायुसे एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा नधरीच कही आश्रयोजो. जो साधक किंवा ज्या साधकाला आत्म्याचा अनुभव झालेला आहे, ब्रह्माचा अनुभव प्राप्त झालेला आहे, तो कुठेही आश्रय धरत नाही की हे माझे आणि हे दुसऱ्यांचे, असा तो विचार करत नाही. ज्याप्रमाणे हवा, वायू हे एका ठिकाणी कधीच थांबत नाही, तिचं एका ठिकाणी बिढार नसतं. त्याचप्रमाणे त्या साधकाचं चित्त, तो साधक, त्याची जो आत्मा आहे, जो शरीरामध्ये जो राहत आहे, तो कधीच या शरीराला किंवा या शरीराच्या बाहेर असलेल्या गोष्टींना त्यांचा आश्रय, तो जरी त्या गोष्टीमध्ये राहत असेल, पण तो त्या घरापासून, त्या माणसांपासून अलिप्त राहतो. तो त्यांचा आश्रय धरत नाही. कारण जर त्याने आश्रय धरला तर तो त्याला दुःख मिळतं. कारण ते शक्य नाही. कारण काही कालावधीपूर्वी आपण वेगळे होतो, या शरीरापासून वेगळे होतो. हे शरीरामध्ये आपण आलो आणि हे शरीर आपल्याला सोडावं लागणार आहे, याची त्याला प्रचिती, स्वतःचा अनुभव आल्या कारणामुळे तो त्या आश्रयामध्ये न राहता हवेसारखा त्या ब्रह्म अवस्थेमध्ये लीन असतो. आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुशी नित्य वसती, तेवी जगची विश्रांती थान जया. तर त्याला आता हे गाव माझं किंवा हे जिल्हा माझा, हे देश माझा, हे घरचे माझे, हे माझे परके, त्याला असं कुठलं स्थान आता राहत नाही. त्याचं स्थान आता हे जग झालेलं आहे. तेवी जगची विश्रांती, तो आता मरणाच्या पलीकडेही गेलेला आहे. त्यामुळे त्याची ती परम विश्रांती, त्याचं ते जगच हे त्याचं स्थान झालेलं असतं. जसं वायूला आकाशामध्ये जसं नित्य स्थान असतं, वस्ती असते त्याची, तसं त्या साधकाची वसती ही पूर्ण जगभर असते. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. मग त्याची मती स्थिर झालेली असते या विचाराने की हे विश्व माझं घर आहे, मी या विश्वापासून वेगळा नाहीये. हे सर्व चराचर हे मी आहे, किंवा मी हे चराचर आहे, मी या चराचराचा भाग आहे. हे त्याला अनुभव आल्या कारणामुळे त्याच्या चित्तातला जो द्वैत भाव आहे, जो दुजा भाव आहे, तो आपोआप निघून जातो. मग याही वरी पार्था, माझ्या भजनी आस्था, तरी तयाते मी माथा मुकुट करी. मग अर्जुना, याहीपेक्षा सांगायचं झालं तर हे जाणून सुद्धा तो त्या ब्रह्माशी इतका लीन असतो, त्याचं इतकं सारखं भजन करतो, म्हणून त्याला सारखं आत्मसुख प्राप्त होतं. आणि त्याला माथा मुकुट करी, मग तो सारखं ब्रह्मामध्ये लीन असल्या कारणाने जरी तो शरीराने इतर कर्म करत असला तरी तो आत्मरूपाने त्याचं स्मरण त्याच्या चित्तामध्ये चालू असतं, त्याचा बोध, त्याची जागरूकता असते. उत्तमासी मस्तक, खाल विजय हे काय कौतुक, परी मानू करीती तिनी लोक पायवणी. तर उत्तम लोकांचे दर्शन घेणं किंवा मस्तक ठेवणं हे काय कौतुक नाही. पण हा जो साधक आहे तो बोलूनही दाखवत नाही. आता तो एकांतामध्ये राहणं त्याला आवडत आहे, त्याला एकांताचा रस मिळत आहे. त्याच्या गुरूंनी त्याने आता एकांताचा रस सांगितलेला आहे.
आणि गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो करत आहे आणि तसं केल्यामुळे त्याला सुद्धा एकांताचा जो रस असतो त्याचा अनुभव मिळाला आणि त्याला समजलं की मी किंवा जे परमात्मा आहे किंवा जे सत्य आहे ते माझ्याच अंतःकरणात आहे, नवे नवे ते मीच आहे, पण मी बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तरी श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव. तर श्री गुरुची त्याच्यावर कृपा झाली, त्या साधकावर कृपा झाली. कृपा म्हणजे त्याला संताची संगत लाभली. त्याने पाहिलं की संत कशा प्रकारे बसतात, कशा प्रकारे उठतात, कशा प्रकारे ध्यान करतात, त्यांच्या अंतःकरणाची अवस्था कशी आहे, त्यांची शरीराप्रती विचार काय आहेत, जगाप्रती काय विचार आहेत, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं तेज आहे, कोणत्या प्रकारचे विचार आहेत. त्यामुळे त्या गुरुविषयी त्याचा आदर किंवा त्याची श्रद्धा ही वाढल्या गेलेली आहे. परी हे असो आता महेशाते वाणिता आत्मस्तुती होता संचारूज असे. तर इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागलेत की आता गुरुची किंवा सदाशिवाचं वर्णन हे पुरे झालं, आता बस झालं. कारण हे आत्मस्तुती करण्यासारखंच झालं. कारण आपण वरील पाहतोय की हे विश्वची माझे घर, की आपण हे विश्व आहोत, आपण ब्रह्म आहोत. आणि जर कोणाची आपण स्तुती करत आहोत तर तीही आपली स्तुती असेल. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या ठिकाणी आपण स्तुतीस थांबूया. यया लागी हे नोहे मणितले रमा नाहे अर्जुना मी वाहे श्री तयाते. तर श्रीकृष्ण महाराज म्हणू लागलेत की त्याला मी माझ्या डोक्यावर वाहतो, जो माझं स्मरण करतो. श्रीकृष्ण महाराज असं का म्हणतात की जो माझं स्मरण करतो, त्यांचं स्मरण ते काय करायला सांगतात? कारण आता ते श्रीकृष्ण महाराज राहिलेले नाहीत, ते आता ब्रह्म झालेले आहेत. तुकाराम महाराज असतील, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की तुम्ही तुकाराम तुकाराम म्हणा. कारण आता त्यांच्या शरीरामध्ये तुकाराम नाही येत, आता ते ब्रह्म झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज असतील, श्री निवृत्तीनाथ महाराज असतील, तर आपण त्यांना नावाने ओळखतो, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. त्यांनी अहंकार टाकून या मनाला त्या परमात्म्याच्या त्या तत्वाच्या ठाई, आपल्या चित्ताच्या ठाई अर्पण करून त्यांनी त्या ब्रह्माशी एकरूप झालेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या चित्तामध्ये अहंकार नाहीये, द्वैत भाव नाहीये. त्याच्यामुळे ते सांगू शकतात की तुम्ही माझं स्मरण करा, तुकाराम महाराजांचं स्मरण करा, ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण करा किंवा श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करा. कारण आता ते आणि तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज हे वेगळे नाहीयेत. ज्यांनी ज्यांनी त्या ब्रह्माचा अनुभव घेतला असेल, गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, कुठलेही ज्यांनी ज्यांनी त्या तत्वाचा अनुभव घेतलेला आहे ते वेगळे नाहीये, कारण ते आता एकच झालेले आहेत. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुलिया हाती रिगाला भक्ती पंथी जगा देतो. आणि जी चौथी पुरुषार्थ सिद्धी आहे, मोक्ष सिद्धी आहे, तो मोक्ष प्राप्त करून, तो मृत्यूच्या पलीकडला अनुभव प्राप्त करून, मृत्यूच्या पलीकडे जाऊन तो या जगामध्ये आता भक्ती मार्गाने चलून जगाला त्याचा उपदेश देत आहे. तो मला श्रीकृष्ण महाराज म्हणतात खूप आवडतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाचे परी तळव तुझे. तर तो कैवल्याचा अधिकारी होतो, तो आत्मसुखाचा अधिकारी होतो, तो शांती त्याच्या अंतःकरणामध्ये चिरकाल समाधान आणि शांती लाभते. तो आता मोक्षाशी आलिंगन देत असतो, समाधी सुख त्याला प्राप्त होतं. त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख प्राप्त झालं असतं किंवा दुःख प्राप्त झालं असतं, तो आनंद किंवा हर्ष किंवा द्वेष व्यक्त करत नाही.
कारण त्याने जागरूकपणे या सर्वांना अनुभवलेला आहे. तो त्या क्षणाला भी आठवणीत ठेवतो की मी एखाद्या परिस्थितीमध्ये आनंदित होतो, पण काही अशी परिस्थिती येतात की त्या परिस्थिती मी दुखावतो. म्हणजे मी नेमका कोण आहे, माझं स्वरूप नेमकं कुठलं आहे, की मी आनंद स्वरूप आहे का मी दुःख स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. तर मग जो जागरूकपणे या सर्व परिस्थितीमध्ये समान राहण्याचा प्रयत्न करतो, मग त्या ठिकाणी त्याचं जे मूळ स्वरूप आहे, जे आनंद स्वरूप आहे, ते की कुठल्याही कारणा विना ते आनंद तिथं आहे. आपण जर बाहेर बघतो की काही आपण जेवण केलं, एखादं स्वादिष्ट अन्न खाल्लं तर आपल्याला आनंद मिळतो, काही चांगलं आपल्याला ऐकण्यासारखं ऐकलं तर आपल्याला आनंद मिळतो, किंवा आपण पाहण्यासारखं आपल्याला पाहावं वाटलं आणि आपण पाहिलं तर आनंद मिळतो. पण ते कुठल्या तरी कारणावर आपला आनंद अवलंबून असतो. पण तो जे अंतःकरणातला आनंद आहे तो अकारण आहे. कारण त्याचं स्वरूपच आपल्या जे जीवन आहे, जे मेल्यानंतर आपल्या शरीर सोडून जाणार आहे, ते जीवन आनंद स्वरूप आहे. आणि आपण हे जाणून घेऊ शकतो. आणि हेच जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण आपण जन्मोजन्मोपासून याचा शोध घेत आहोत, पण आपण कधी स्थिर होऊन आपल्या चित्तामध्ये आपण डोकून पाहिलेलं नाहीये. तर हीच ती परिस्थिती, हीच ती आता घडी आहे की आपल्याला प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला जागरूकता, प्रत्येक कर्म करत असताना फक्त तेच कर्म करत राहणे. फक्त तुम्ही जेवण करायला तर प्रत्येक घास चावताना तुमचं बारीक लक्ष किंवा पूर्ण स्वाद आपण त्या गोष्टीचा घेतला पाहिजे. तुम्ही पाणी पित असाल, ब्रश करत असाल, आंघोळ करत असाल, चालत असाल, बोलत असाल, जी कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही करत असाल त्या ऍक्टिव्हिटीमध्ये परिपूर्णपणे की तुम्ही आता त्या मोमेंट, त्या क्षणापेक्षा दुसऱ्या क्षणाकडे तुमचा विचार नाही, तुम्ही त्या क्षणामध्ये परिपूर्णपणे कार्य करत आहात, तर तिथं ध्यान घटलं जातं, तिथं भक्ती किंवा प्रेम फुलल्या जातं. तर हेच ते ध्यान आहे, हीच ती भक्ती आहे आणि हेच तो आनंद आहे. आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही, तैसा न धरीच कही आश्रय जो. आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंवा चराचर आपण जाहला, मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था. तरी तया ते मी माथा मुकुट करी, उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतुक. परी मानु करीती तिन्ही लोक पायवनिया, तरी श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जानिजे प्रकारू. जरी होय श्री गुरु सदाशिव, परी हे असो आता महेशाते वानिता. आत्मस्तुती होता संचरू असे, यया लागी हे नोहे मणितले रमा नाहे. अर्जुना मी वाहे शिरी तयाते, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुलिया हती. रिगाला भक्ती पंथी जगा दे तू, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. की जळाची ए परी तळवटू गे.
तर या ठिकाणी आपल्या 10 वेळा झालेल्या आहेत. तुम्ही शांत चित्ताने माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.